नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवर स्वागत आहे। आज महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एकाच वेळी आनंदाची आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। कारण आज सकाळपासून शेतकऱ्यांच्या मोबाईलवर एकामागून एक मेसेज येत आहे। पीएम किसान 4,000 रुपये क्रेडिटेड। होय, पीएम किसान योजनेअंतर्गत 2,000 + 2,000 असे थेट 4,000 रुपये एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। विशेष म्हणजे ही रक्कम महाराष्ट्रातील तब्बल 15 जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने वितरित होत आहे। काही जिल्ह्यांमध्ये सकाळी पैसे जमा झाले आहे, काहींमध्ये दुपारी, तर काही जिल्ह्यांमध्ये रात्री 12 वाजेपर्यंत कधीही पैसे येऊ शकतात। पण इथे थांबा, कारण ही फक्त सुरुवात आहे। मोदी सरकारने केवळ 2 हप्ते एकत्र दिलेले नाही, तर फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकाच वेळी मोठी घोषणा केलेली आहे। जर तुमच्याकडे शेतीचा सातबारा, आधार लिंक, बँक खाते आहे, फार्मर आयडी कार्ड आहे, तर तुमच्यासाठी पुढे आणखी मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे। धक्कादायक बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांची KYC अपूर्ण होती, अशा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा झालेले आहेत। म्हणजेच सरकारने काही नियमांमध्ये तात्पुरती सवलत दिल्याचे स्पष्ट होत आहे। मात्र लक्षात ठेवा, पुढील हप्त्यांसाठी नवीन नियमावली लागू होणार आहे। जर तुम्ही या अटी वेळेत पूर्ण केल्या नाहीत, तर पुढचा हप्ता थांबू शकतो। म्हणूनच हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आता प्रश्न असा आहे की तुमचा जिल्हा त्या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे की नाही? तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा झाले आहेत का नाही? फार्मर आयडी कार्डवर मिळणारी विशेष अनुदान नेमकं काय आहे? पुढील हप्ता थांबू नये यासाठी आत्ताचे करणे गरजेचे आहे का? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं, जिल्हानिहाय संपूर्ण यादी आणि पुढील मोठ्या घोषणेची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पुढे दिलेली आहे। म्हणूनच शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि तुमचा हक्काचा पैसा गमावू नका। महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित होण्यास सुरुवात झाली असून महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। सरकारकडून हप्ता वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। हप्ता वाटप सुरू होताच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा झालेले आहे। केंद्र सरकारने 2 हप्ते एकत्रितपणे सोडण्याचा निर्णय घेतलेला असून सध्या 15 जिल्ह्यांमध्ये हे वाटप सुरू झालेले आहे। शेतकरी मित्रांनो, मोदी सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 + 2,000 असे एकूण 4,000 रुपयांचा लाभ देणार आहे। विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांची KYC अपूर्ण आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील पैसा जमा होत आहे। जुन्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि नवीन हप्त्याचे 2,000 रुपये असे मिळून एकूण 4,000 रुपये वितरित करण्यात आलेले आहेत। सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत अनेक नवीन आणि मोठे निर्णय घेतलेले असून अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर 2 हप्ते एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, यानंतरच्या पुढील हप्ता वितरित करताना नवीन नियमावली लागू केली जाणार आहे। त्यामुळे सध्याच्या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहे, त्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे। थेट 4,000 रुपये बँक खात्यामध्ये जमा झाल्यामुळे शेतकरी आनंदी झाले आहेत। त्यामुळे आता आपण पाहणार आहोत की नेमकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे। एकत्रित हप्ते जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। पीएम किसान योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला असून जर तुमच्याकडे शेतीचा सातबारा असेल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि विशेष बाब आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरू केली होती। ही योजना केंद्र सरकारमार्फतच राबवली जाते आणि त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारनेच घेतलेला आहे। मोदी साहेबांनी डीबीटीचे बटन दाबताच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आज सकाळी 7 वाजता अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर हप्त्याचे पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आहे। महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, तर इतर 5 जिल्ह्यांमध्ये दुपारी पैसे जमा झाले आहेत असे, आणि उर्वरित 5 जिल्ह्यांमध्ये रात्री 12 वाजेपर्यंत कधीही पैसा जमा होऊ शकतो। हप्ता वाटप करताना सरकारने जिल्हानिहाय यादी तयार केलेली आहे। कृषी खात्याकडून शेतकऱ्यांची पडताळणी झाल्यानंतर मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे। हप्ता वाटपाच्या प्रक्रियेमध्ये 5 जिल्ह्यांमध्ये सकाळी, 5 जिल्ह्यांमध्ये दुपारी आणि 5 जिल्ह्यांमध्ये रात्री पैसे जमा होणार आहे। महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये हप्ता जमा होणार आहे असून येत्या 24 तासामध्ये या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा होतील। चला पाहूया कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सुरू आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल, तर तुमच्यासाठी एक विशेष बातमी आहे। मोदी साहेबांनी हप्ता वाटप जाहीर करताना 15 जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे। त्याचवेळी काही जिल्ह्यातील फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान योजना सुरू करण्याची घोषणा देखील केलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी ठरलेली आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा होत असताना आता विशेष अनुदान देखील मिळणार आहे। जर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल, तर तुम्हाला आणखी अतिरिक्त रक्कम मिळू शकते। ती रक्कम कशी मिळेल, त्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागणार आहे आणि कोणते कागदपत्रे आवश्यक असतील याची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे।
पीएम किसान योजना सुरू करताना शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा उद्देश सरकारने स्पष्ट केला होता आणि आज देखील हा उद्देश पूर्ण होताना दिसत आहे। आज हप्ता जमा होत असताना मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट होत आहे। शेतकरी मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत, हे एकदा नक्की तपासून बघा। जर अजून पैसे जमा झाले नाहीत तर नरेंद्र मोदी साहेबांनी केलेली महत्त्वाची घोषणा लक्षपूर्वक आहे का? फार्मर आयडी म्हणजे शेतकऱ्यांचे ओळखपत्र म्हणजे फार्मर आयडी ओळखपत्राच्या आधारे एक विशेष अनुदान योजनेचा लाभ घेता येणार आहे। या योजनेअंतर्गत थेट एकत्रित स्वरूपामध्ये मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांसाठी ही मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। मात्र त्याआधी महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आता आपण त्या जिल्ह्यांची नावे पाहूया। कृषी खात्यांकडून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आलेली होती आणि त्यामधील पात्र शेतकऱ्यांनाच पीएम किसान योजनेचा लाभ देण्यात आला आहे। विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित झाला असून पात्र शेतकऱ्यांना 4,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। तर त्यानंतर आहे लातूर जिल्ह्यातील हप्ता वाटप पार पडेल असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा झालेले आहेत। त्यानंतरचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, ज्या शेतकऱ्यांना कोणती तांत्रिक अडचण नव्हती त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। इतर जिल्ह्यांमध्ये नाव येतं सोलापूर आहे, सातारा, यवतमाळ, अमरावती, नाशिक, चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील पीएम किसान योजनेअंतर्गत 4,000 रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे। मित्रांनो, तर या गोष्टींसाठी तुम्हाला लाभ घेण्यासाठी काही सरकारने अटी आणि पात्रता देखील सांगण्यात आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांची KYC आणि लँड सीडिंग प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणतीही अडचण न येता पैसे जमा झालेले आहे। ही रक्कम बियाणे, खत आणि शेतीसाठी लागणाऱ्या इतर खर्चांसाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे। केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। एका क्लिकवर हजारो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा झालेले असून पीएम किसान योजनेअंतर्गत हा लाभ डीबीटीद्वारे वितरित करण्यात आला आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत हप्ता मिळण्यासाठी काही अटी लागू करण्यात आल्या होत्या। त्या अटीमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत। त्यामध्ये कमी उत्पन्न असलेले शेतकरी, रेशन कार्डच्या आधारे लाभ घेणारे शेतकरी, फार्मर आयडी असलेले शेतकरी अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता यशस्वीरित्या जमा झालेला आहे। महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये पीएम किसान योजनेचा 4,000 रुपयांचा हप्ता वितरित करण्यात आला असून पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, आशा आहे की ही माहिती आपल्याला उपयुक्त ठरेल। आपल्याला सर्व शंका इथे दूर झालेल्या असेल। मित्रांनो, पैसे कुठेच जाणार नाही, पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊनच राहणार। 4,000 रुपये, 2,000 रुपये प्लस 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे। तर त्यामध्ये आपण इथे जिल्ह्याची यादी पुन्हा एकदा वाचून सांगतो। त्यामध्ये आहे विदर्भातील बुलढाणा जिल्हा, त्यानंतर आहे मराठवाड्यातील प्रमुख जिल्हा म्हणजे लातूर जिल्ह्यांची हप्ता वाटपामध्ये 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणार आहे। त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर, ज्या शेतकऱ्यांच्या कोणतीही तांत्रिक अडचण नाही त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे पैसे जमा होणार आहेत। त्यानंतरची जिल्हे आहे सोलापूर, सातारा, यवतमाळ, अमरावती, नाशिक, चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील पीएम किसान योजनेअंतर्गत 4,000 रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे। मित्रांनो, तर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, जेणेकरून महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचणार। मित्रांनो, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।